मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीमध्ये विषय मराठी या तासाला आपण आत्तापर्यंत चिमणा वासुदेव हे अभिनय गीत, त्याचबरोबर जगातील मौल्यवान वस्तू आणि त्याचबरोबर चित्रवर्णन आणि निबंध लेखन, त्याचबरोबर पत्रलेखन याविषयी माहिती घेतली. तसेच आपण आज मराठी या विषयाच्या तासाला आपण पान नंबर 13वर जो धडा पाठ आपल्याला दिलेला आहे या पाठाची आपण माहिती घेणार आहोत. बऱ्याच वेळा मुलांना आपण आपल्या मित्र मैत्रिणींचे वाढदिवस साजरे करतो, आपल्या आई वडिलांचा वाढदिवस साजरा करतो, बहीण भावंडांचा आपण वाढदिवस साजरा करतो. थोडक्यात आपले ज्याच्याशी मित्रत्वाचे पाहुण्याचे नाते आहे अशा अनेक आपल्या मित्रांचे, पाहुण्यांचे, नात्यातील व्यक्तींचे आपण वाढदिवस साजरे करत असतो. वाढदिवस साजरे करत असतो म्हणजे आपण काय करतो, त्याला वाढदिवसाच्या दिवशी त्याच्यासाठी आपण काय करतो, त्याला आयुष्यासाठी शुभेच्छा देत असतो. मग त्याचे शिक्षण चांगले व्हावे, आरोग्य चांगले व्हावे, त्याचबरोबर अनेक चांगली छान मोठमोठी कामे त्याच्या हातून व्हावीत आणि यासाठी आपण त्यांना काय करत असतो, शुभेच्छा देत असतो. वाढदिवसा दिवशी आपण काय करत असतो, शुभेच्छा देत असतो. मग असाच वाढदिवस इयत्ता 6वीमधील विद्यार्थ्याचा साजरा केला जातो. मग या वाढदिवसासाठी प्रत्येकजण कशा पद्धतीने सहभागी होतो याची माहिती आपण राहुलचा वाढदिवस या पाठामध्ये घेऊयात. पान नंबर 13, विषय मराठी. सुरुवात. आज राहुलचा 11वा वाढदिवस होता, म्हणून त्याने शाळेतील व सोसायटीतील अनेक मित्रमैत्रिणींना वाढदिवसाच्या पार्टीला बोलावले होते. पहा, या ठिकाणी राहुलचा वाढदिवस हा 11वा वाढदिवस होता, म्हणून त्याने काय केले होते, शाळेतील व आपल्या शेजारी सोसायटीमध्ये राहणाऱ्या मित्रमैत्रिणींना वाढदिवसाच्या पार्टीला बोलावले होते. राहुलच्या आईने राहुलच्या वाढदिवशी म्हणजे आपल्या मुलाच्या वाढदिवसा दिवशी जी पार्टी देण्याचे ठरवलेले असते त्यासाठी राहुल काय करतो, मित्रमैत्रिणींना पार्टीला बोलावतो. आणि राहुलची आई देखील काय करते, छान छान पदार्थ त्याच्या वाढदिवसा दिवशी मेजवानी म्हणून बनवते. राहुलच्या आईने पावभाजी, पिझ्झा, भलामोठा केक आणि छानपैकी कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम असा झकास बेत केलेला असतो. झकास म्हणजे काय, छान बेत केलेला असतो. कारण का, वाढदिवस हा राहुलचा 11वा वाढदिवस असतो, त्यामुळे मोठ्या उत्साहाने आनंदाने त्याला शुभेच्छा देणाऱ्या मित्रमैत्रिणींना राहुलच्या आईने वेगवेगळे पदार्थ बनवून मेजवानी देण्याचे ठरवलेले असते. त्यामध्ये कोणकोणते पदार्थ आहेत पहा, पावभाजी, पिझ्झा, भलामोठा केक आणि छानपैकी कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम असा झकास बेत तिने काय केला असतो, आखलेला असतो. वेगवेगळे पदार्थ तयार केलेले असतात. पुढे. पार्टीत खेळ झाले, गाणी, अंताक्षरी अशी धमाल झाली. उंचावर लावलेले फुगे फोडण्याचा खेळ तर खूप वेळ रंगला. राहुलच्या मित्रमैत्रिणींनी राहुलला सुंदर भेटवस्तू आणल्या होत्या. प्रत्येकाने भेटवस्तू छानपैकी रंगीत चकचकीत भेट कागदामध्ये गुंडाळून आणली होती. पहा, बघा, आपण ज्यावेळेस मित्रमैत्रिणीच्या वाढदिवसाला जातो ना, त्यावेळेस आपण काय करतो,
वाढदिवसादिवशी त्याला शुभेच्छा देतो आणि आपली आठवण म्हणून आपण काय करत असतो, वेगवेगळ्या भेटवस्तू त्यांना देत असतो. आणि या भेटवस्तू देण्या अगोदर, वाढदिवस साजरा होण्याच्या अगोदर विविध प्रकारचे खेळ देखील त्या ठिकाणी काय केले असतात, घेतलेले असतात. त्यामध्ये पार्टीत खेळ झाले, गाणी झाली, अंताक्षरी अशी धमाल झाली. उंचावर लावलेले फुगे फोडण्याचा खेळ तर खूप वेळ रंगला. कारण का, प्रत्येकाला फुगे फोडण्याची संधी दिली जात असताना त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली असायची आणि त्याला गोल फिरवून त्या फुग्यापाशी नेऊन सोडायचे, जेणेकरून त्याच्या लक्षात येऊ नये की फुगा कुठे आहे. असे विविध खेळ राहुलच्या वाढदिवसादिवशी झाले. गाणी, अंताक्षरी आणि फुगे फोडण्याचा खेळ. राहुलच्या मित्रमैत्रिणींनी राहुलला सुंदर भेटवस्तू आणल्या होत्या. प्रत्येकाने भेटवस्तू छानपैकी रंगीत चकचकीत भेट कागदामध्ये गुंडाळून आणली होती. कारण का, राहुलला भेट देण्यासाठी त्याची उत्सुकता, त्याला जाणून घ्यायची, आधीर व्हावा तो, आपल्याला आपल्या मित्रांनी काय भेटवस्तू दिलेल्या आहेत. त्यासाठी सर्वांनी काय केलं असतं, ज्या गिफ्ट भेटवस्तू आणलेल्या असतात त्या अतिशय छान रंगीबेरंगी चकचकीत भेट कागदामध्ये त्या गुंडाळून आणलेली असतात. पुढे, केक कापल्यानंतर सर्वजण चविष्ट पदार्थावर ताव मारण्यात गुंग झाले. चविष्ट म्हणजे लज्जतदार, चवदार, अतिशय छान पदार्थ तिच्या आईने काय केले होते, बनवलेले होते. चविष्ट म्हणजे चवदार. पुढे, केक कापल्यानंतर सर्वजण चविष्ट पदार्थावर ताव मारण्यात गुंग झाले होते. चविष्ट म्हणजे चवदार. पार्टी मस्त मजेत पार पडली. आनंदात, मजेत, मस्तीत राहुलचे मित्रमैत्रिणी, इतर पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेले. ज्यावेळेस वाढदिवस राहुलचा साजरा झाला, सगळ्यांनी मौज मस्ती केली, आनंदामध्ये वाढदिवस साजरा केला. पार्टीमध्ये चविष्ट पदार्थावर ताव मारला. ताव मारणे म्हणजे आवडीने खाणे. आणि हे झाल्यानंतर सर्व राहुलचे मित्रमैत्रिणी, इतर पाहुणे मंडळी आपापल्या घरी गेले. पुढे, आता राहुलला खूप उत्सुकता होती ती भेटवस्तू उघडून पाहण्याची. म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींनी आपल्याला काय भेटवस्तू आणल्यात याची उत्सुकता त्याच्या मनामध्ये त्या भेटवस्तू उघडून पाहण्याची होती. उत्सुकता म्हणजे जाणून घेणे की आपल्याला आपल्या प्रिय मित्रांनी काय बरे भेटवस्तू दिलेल्या आहेत. एक एक भेटवस्तू तो उघडून पाहू लागला. वरचा छान रंगीत कागद, त्याच्या आत एक खोका किंवा प्लास्टिकची पिशवी, त्यात भेटवस्तू. एका भेटवस्तूत तर मोठा खोका, मोठ्या खोक्यात 4 छोटे खोके, 4 छोट्या खोक्यात प्लास्टिकचे खाचा पडलेले ट्रे आणि त्या ट्रेमध्ये पेन्सिली, रंग, पोस्टर्स, कलर्स, ब्रश, खडू घट्ट बसवलेले होते. पहा, त्याला आपल्या मित्रांनी शालेयोपयोगी जे साहित्य असतं ना, ते साहित्य त्यांनी काय केलं होतं, मोठमोठ्या खोक्यात खोके पॅक करून 4 छोट्या खोक्यामध्ये प्लास्टिकच्या खाचा पाडलेल्या ट्रेमध्ये, जसं आपल्या कंपासमध्ये वेगवेगळ्या खाचा पाडलेल्या असतात ना, त्या खाचेमध्ये आपण काय करतो, जी ती वस्तू त्या ठिकाणी ठेवतो. तशाच प्रकारे त्याला भेटवस्तू देण्यासाठी वेगवेगळ्या छोट्या छोट्या खोक्यांमध्ये त्या वस्तू भरलेल्या होत्या आणि ते छोटे खोके मोठ्या खोक्यात एका ठिकाणी एकत्रित केले होते आणि त्याच्यावर परत कवर लावलेलं होतं. राहुलने भेटवस्तूतील सर्व वस्तू वेगळ्या केल्या आणि त्यांच्या वेष्टनाचे खोके, कागद, प्लास्टिक ट्रे असा कचरा गोळा केला. वेष्टन म्हणजे काय तर आवरण किंवा कवर. काय केलं राहुलने भेटवस्तूतील सर्व वस्तू वेगळ्या केल्या आणि त्यांच्या वेष्टनाचे खोके, कागद, प्लास्टिक ट्रे असा कचरा वेगळा केला. मिळालेल्या वस्तूपेक्षा हा कचराच अधिक होता. तो घरातल्या कचऱ्याच्या
डब्यातही मावत नव्हता. कचरा टाकण्यासाठी किंवा कचरा ठेवण्यासाठी आपण काय करतो, डस्टबिनचा वापर करतो. त्या डस्टबिनमध्ये तो कचरा मोठमोठ्या खोक्यांचा, प्लास्टिक आवरणाचा, पिशव्यांचा कचरा एवढा झालेला होता की डस्टबिनमध्ये म्हणजे डब्यामध्ये तो कचरा ठेवण्यासाठी मावत नव्हता. कारण कचऱ्याचा डब्बा आधीच फुग्यांचे तुकडे, कागद, प्लास्टिकचे चमचे आणि प्लास्टिकच्या प्लेट्सने ओसंडून वाहत होते. कारण राहुलच्या मित्रमैत्रिणींनी वाढदिवस झाल्यानंतर केक बरोबर पिझ्झा, पावभाजी, त्याचबरोबर आणखी आईस्क्रीम आणि कोल्ड विथ कॉफी अशा पद्धतीने पिझ्झा, भलामोठा केक, पावभाजी, कोल्ड विथ कॉफी अशा वेगवेगळ्या, त्याचबरोबर खेळताना अंताक्षरीसाठी फुगे लावलेले होते, अंताक्षरी गाणी म्हणलेले होते. असे वेगवेगळे खेळ खेळत असताना बराच कचरा त्या ठिकाणी झालेला होता. जसे फुग्यांचे तुकडे, प्लास्टिकचे कागद, प्लास्टिकचे चमचे, प्लास्टिकच्या प्लेट याने तो डब्बा ओसंडून वाहत होता. कारण पावभाजी, पिझ्झा, कोल्ड कॉफी, आईस्क्रीम खाताना त्याचे आवरण, ते देण्यासाठी दिलेल्या प्लास्टिक प्लेट्स, प्लास्टिकचे चमचे हे पदार्थ खाऊन झाल्यानंतर त्यामुळे कचऱ्याचा डब्बा अगोदरच गच्च भरलेला होता. अचानक सकाळी पहा, तो कचरा डब्यातही मावत नव्हता. कारण कचऱ्याचा डब्बा आधीच फुग्यांचे तुकडे, कागद, प्लास्टिकचे चमचे आणि प्लास्टिकच्या प्लेट्सने ओसंडून वाहत होता. बघा, पान नंबर 13 नंतर 14 दिली आहे पहा माहिती. तो घरातल्या कचऱ्याच्या डब्यातही मावत नव्हता. कारण का, अगोदरचा कचरा आणि नंतरच्या भेटवस्तूंचा काढलेला कचरा हे सगळे मिळून प्लास्टिकचे कागद, खोक्यात खोके असे प्लास्टिकचे चमचे, प्लास्टिकच्या प्लेट्स यामुळे डब्बा पूर्णपणे भरलेला होता. त्यामुळे या ठिकाणी प्लास्टिकच्या प्लेट्सने डब्बा ओसंडून वाहत होता. ओसंडून वाहणे म्हणजे भरून वाहणे, भरून सांडणे. तसा डब्बा भरल्यानंतर वरचा कचरा जो आहे ना, तो भरलेला होता पूर्णपणे. अचानक सकाळी वर्गात सरांनी टाकाऊ कचऱ्याचे प्रकार व त्यांचे दुष्परिणाम शिकवल्याचे राहुलला आठवले. एका क्षणात त्याचा मूड बदलला. पहा, राहुलचा वाढदिवस अतिशय आनंदाने साजरा केल्यानंतर त्याला वाढदिवसादिवशी मिळालेल्या गिफ्ट, भेटवस्तू, फुग्यांचे तुकडे, पदार्थासाठी वापरलेल्या प्लेट्स, प्लास्टिकचे चमचे याच्यामुळे पूर्ण डब्बा तो गच्च भरला होता, ओसंडून सांडत होता. आणि हे दृश्य पाहत असताना त्याच्या अचानक सकाळी आपल्या सरांनी वर्गात टाकाऊ कचऱ्याचे प्रकार व त्यांचे दुष्परिणाम शिकवल्याचे राहुलला आठवले. आणि हे आठवल्याबरोबर एका क्षणात त्याचा मूड बदलला. पहा, त्याने काय केलं मूड बदलल्यानंतर. आज सकाळी आपण काय शिकलो आणि आता आपल्या वाढदिवसामुळे कचरा वाढवण्यास आपण कसे कारणीभूत ठरलो या विचाराने तो खिन्न झाला. खिन्न होणे म्हणजे दुःखी होणे. म्हणजे त्याला आठवलं की आपणच वाढदिवस साजरा करत असताना कचरा होण्यासाठी कसे कारणीभूत ठरतो हे आपल्या सरांनी सकाळी तासाला दिलेली माहिती त्याला काय होते, लक्षात येते. म्हणजे आपण आपल्या वाढदिवसादिवशी देखील कचरा करण्यासाठी किंवा कचऱ्यासाठी कसे जबाबदार ठरतो याची माहिती सकाळी सरांनी दिलेली असते. मग हे आठवल्याबरोबर, लक्षात आल्याबरोबर या विचाराने तो खिन्न झाला. म्हणजे त्याच्या लक्षात आलं की ह्या कचऱ्याची आपण काय केली पाहिजे, व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे. पुढे
पुढील वर्षापासून आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने भेटवस्तू न स्वीकारता साजरा करण्याचा आणि वाढदिवशी एकतरी झाड लावण्याचा त्याने मनोमन निश्चय केला. पहा, अतिशय हुशार होता राहुल. कारण का, हा कचऱ्याचा ढीग पाहून, कचऱ्याचं प्रमाण पाहून त्याच्या लक्षात आले आणि सरांनी सांगितलेले कचरा व कचऱ्याचे दुष्परिणाम आपल्याला कसे आपल्या आरोग्यास अपायकारक आहेत, घातक आहेत, याची माहिती त्याला सकाळी सरांनी आपल्या दिलेली असते. मग हे सर्व पाहिल्याबरोबर त्याच्या लक्षात येते आणि लक्षात आल्याबरोबर तो काय करतो, तो म्हणतो, तो निश्चय करतो आपल्या मनामध्ये. तो म्हणतो की पुढील वर्षीपासून आपला जो वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि भेटवस्तू न स्वीकारता साजरा करण्याचा आणि त्याचबरोबर आपल्या वाढदिवसादिवशी किमान एक तरी झाड लावण्याचा त्याने काय केला, मनोमन निश्चय केला. पहा, मी मगाशी म्हटलं की राहुल जो आहे ना अतिशय हुशार आहे. कारण का, कचऱ्याचे दुष्परिणाम, कचरा आणि तो कचरा साचण्यासाठी आपण कसे जबाबदार होतो याची माहिती सरांनी सांगितल्याबरोबर त्याच्या वाढदिवस झाल्यानंतर त्याला मिळालेली गिफ्ट आणि त्या गिफ्टच्या माध्यमातून झालेला कचरा त्याच्या डोळ्यासमोर येतो आणि हा कचरा पाहून त्याच्या सरांचं शिकवलेलं माहिती समोर येते आणि तो लगेचच निश्चय करतो, मनामध्ये ठरवतो की येणारा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरे करायचा आणि वाढदिवसादिवशी भेटवस्तू स्वीकारायच्या नाही. आणि त्याचबरोबर किमान एक तरी आपल्या वाढदिवसादिवशी झाड लावायचे, जेणेकरून झाडांचा उपयोग आपल्याला होतो. झाडं फळं, फुले, लाकूड देतात, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा प्राणवायू देखील आपणास देतात. म्हणून असा एक तरी झाड लावण्याचा त्याने मनोमन निश्चय करतो. अशा तऱ्हेने आज आपण राहुलचा वाढदिवस या पाठाची, या धड्याची माहिती घेतली. आता या धड्याखाली काही शब्दार्थ आहेत, सोपे आहेत. त्या शब्दार्थांचा आपण काय करूयात, अर्थ घेऊया. झकास म्हणजे काय तर छान, झकास बेताकणे. जसं राहुलच्या आईने चवदार पदार्थ तयार करून खाण्यासाठी झकास बेताकला होता. झकास म्हणजे काय, छान. रंगला म्हणजे मनोरंजक झाला, जसा फुगे फोडण्याचा कार्यक्रम, गाणी, अंताक्षरीचा कार्यक्रम अतिशय छान रंगला होता. चविष्ट म्हणजे चवदार. खाचा म्हणजे इथे खड्डा असलेले बरेचसे कागद असतात, प्लास्टिकचे वेस्टर्न असतात. घट्ट, गच्च. ओसंडून म्हणजे भरून वाहणे, भरून सांडणे खाली. टाकाऊ म्हणजे वाया गेलेले, वेस्ट मटेरियल त्याला म्हणतो आपण. कारणीभूत म्हणजे जबाबदार. निश्चय, पण करणे किंवा मनातल्या मनात ठरवणे. जसं राहुलने आपल्या वाढदिवसादिवशी एक तरी झाड लावण्याचा मनोमन निश्चय केलेला होता. त्याने पणच केलं की मी एक तरी झाड पुढच्या येणाऱ्या वाढदिवसादिवशी लावणार. अशा तऱ्हेने आज आपण इयत्ता 6वीला मराठी या विषयाच्या माध्यमातून पाठ क्रमांक 3 राहुलचा वाढदिवस याची माहिती आपण काय केली, अतिशय छानरित्या घेतलेली आहे. आता काही प्रश्न देखील या ठिकाणी आपल्यासमोर आहेत. ते प्रश्न, त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. आता होमवर्कसाठी मी तुम्हाला एकच प्रश्न देतो या ठिकाणी. त्या प्रश्नाचं उत्तर लिहून मला काय करायचं आहे, सेंड करायचं आहे, पाठवायचं आहे. प्रश्न पहा, त्या प्रश्नांचं किमान 5 वळीमध्ये उत्तर द्यायचं आहे. प्रश्न, राहुलच्या आईने वाढदिवसासाठी येणाऱ्या मित्रमैत्रिणींना कशाची मेजवानी दिली? राहुलच्या आईने राहुलच्या वाढदिवसासाठी येणाऱ्या मित्रमैत्रिणींना कशाची मेजवानी दिली? या प्रश्नाचं उत्तर सविस्तर लिहायचं आहे किमान 5 वळीमध्ये आणि ते मला लिहून पाठवायचं आहे. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.